थेट पाईपलाईन योजना झाली तेव्हा आपण सत्तेत होता काँग्रेससोबत, आणि रस्ते जेव्हा आता सोय आहेत तेव्हा आपण महायुतीसोबत सत्तेत आहात. म्हणजे दोन मुख्य मुद्दे आहेत या निवडणुकीतले. हे दोन्ही मुद्दे अप्रत्यक्षपणे तुमच्याशी जोडलेले आहेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रवादीची भूमिका ही लिमिटेड आहे. त्यावेळेला सुद्धा आम्ही सत्तेत होतो. थेट पाईपलाईन ही अजितदादा पवार ज्यावेळा उपमुख्यमंत्री झाले त्यांचा आम्ही सत्कार केला सासणी ग्राउंडवर. त्यांनी घोषणा केली की काळमोडी धरणामधून बंद पाईपमधून पाणी मी शहराला दिल्याशिवाय मी राहणार नाही किंवा पवाराच्या अवलाद सांगणार नाही. ती काही त्रुटी त्यामध्ये राहून गेलेल्या आहेत, नाही असं म्हणता येणार नाहीत, पण त्या टेक्निकल आहेत. आता ही सारी जे काम होतं हे काँग्रेसचा मोठा भाऊ होता आमचा, तेच याचं काम बघत होते. परंतु मी काही नैतिक जबाबदारी टाळणार नाही. पाणी आज जनतेला अजून मिळालेलं नाही, अजूनही जनता रस्त्यावर येते, त्यांच्यात आक्रोश आहे. ही गोष्ट आपल्याला कबूल करावी लागेल. आता हे कोणामुळे घडलं, काय घडलं, तांत्रिक काय चुका घडल्या, DPR बरोबर होता की नव्हता, हा एक संशोधनाचा विषय आहे. मला वाटतं आणि सगळ्यांनी आता राजकारण सोडून काय झालं असेल त्याची चौकशी करा, काय होईल ते होईल.